तर नमस्कार मित्रांनो, आज एक येदगाव या ठिकाणी भव्य बैलगाडा शर्यत मैदान आज बघायला मिळणार आहे. मैदान बघायला मिळणार म्हणल्यावर आता तुम्हा सर्वांना ज्या नंदीची आतुरता होती पाळण्याची, असा देव बकासूर आज पाळणार का अशी बऱ्याच जणांना अपडेट आहे. कारण की उत्सुकता लागत असते की बकासूर आता कधी पळल, 26 तारखेला पळणार का आज पळणार. कारण की तो बरेच दिवस आजारी होता आणि आज त्याची कमबॅक करण्याची वेळ आलेली आहे. आज या मैदानामध्ये आपल्याला बकासूर एका टॉपच्या आणि 100% गुलाल करणार अशी अपेक्षा आहे की आपल्याला आज बकासूर आपल्याला या मैदानामध्ये आज 100% पळताना दिसणार. बऱ्याचशा जणांना अशी आतुरता लागली असेल, पायरा कोण, कितव्या गटात पळणार, काय पळणार. कारण की मित्रांनो, झाले बकासूर 15 ते 14 दिवस आरामावरती होता. बरेचसे मैदान झाले, बकासूर बिना मैदान बघायला मजा नाही. आज खरं मैदान बघायला मजा आणि सर्वांची जी आतुरता होती की बकासूर कधी पळणार, काय पळणार, कुठल्या मैदानात पळणार, आज तो आपल्याला मैदानामध्ये पळताना दिसणार. कारण की त्याचा चाहता वर्ग भरपूर आहे. कारण की तो मैदानात नव्हता तर मैदान बघत सुद्धा नव्हते. आज आपला देव बकासूर एका टॉपच्या मैदानात आणि एका टॉपच्या पायऱ्यात पळताना दिसल. बघू मित्रांनो कितव्या गटात पळतो, काय पळतो. कारण की आपल्याला अपडेट नाही, पण आज तो पळणार 100% अशी अपडेट मिळाली. नक्की तुमच्यापर्यंत अपडेट देणार, कोणासोबत पळेल, कितव्या गटात पळणार, काय पळणार. कारण की मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी नेहमी व्हिडिओ अपलोड करत असतो. नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की असेच नवीन व्हिडिओ नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आज टॉपचे नंदी कोणते पळतील तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा. कारण की आपला देव बकासूर पळल, वेगाचा शेवट सर्जा पळल का, तसंच कारुंडे एक्सप्रेस चिक्या पळल का, गोडचा सर्जा पळल का, असे बरेचसे टॉपचे नंदी आहे. बघू आज कोण कोण पळतं आणि आज बकासूर गुलाल करावा अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. कारण की बरेचसे दिवस झाले त्याला गुलाल नाही. आज त्यानं गुलाल केला का तो 100% 26 तारखेला बिनजोडला पण गुलाल करणार. आज अशी इच्छा आहे की मित्रांनो, बकासूर पुरा एकदम क्लिअर झालेला आहे आणि एकदम व्यवस्थित आहे. एकदम फिटनेस मध्ये व्यायाम वगैरे घेऊन पुन्हा त्या जोशात कमबॅक करणार. आजचं मैदान 100% गाजवणार. मी अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आज बकासूर गुलालात राहावा. तर धन्यवाद मित्रांनो. अशाच अपडेटसाठी लवकरच तुमच्यासाठी कोणत्या गटात पोहोचतो ती अपडेट घेऊन येणार. धन्यवाद.